पुढल्या बातम्यांकडे। दिल्ली आंदोलनामध्ये जे दगड मारले गेले त्या दगडांवरच्या बोटांचे ठसे आधारशी लिंक होणार असं अजबच वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं। या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टोले लगावले। दिल्लीमधल्या विद्यार्थी आंदोलनाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांनी केलेल्या अजबच वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टोले लगावले। दिल्ली आंदोलनामध्ये जे दगड मारले गेले त्या दगडांवरच्या बोटांचे ठसे आधारशी लिंक होणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले। एका पत्रकाराच्या व्हिडिओचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलं। जे होते त्यातले किती जण कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये होते असे एक पोलिसांनी अनालिसिस केलंय। त्याच्या आधीच्या आदल्याविषयी एक आणखीन व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन। राहुल कुलकर्णीचं तर खूप चाललंय। तर त्यातल्या आदल्या दिवशी ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होतील। जो निलेश गायवळ यांच्या ऑफिसमधनं आजही त्याच्याबद्दल असलेले कॉन्टॅक्ट हे चंद्रकांत पाटलांना जवळनं माहिती आहे। ह्याच्यामध्ये तो जे फिंगरप्रिंट आहे त्यांनी निलेश गायवळचे फिंगरप्रिंट त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत। ते माझं पुणे पोलिसांना आव्हान आहे। ह्याच्यामध्ये अंगेकरांनी जरा स्वतःची अजून अवकात बनवावी आणि मग चंद्रकांत दादांना अशा खालच्या पातळीवर त्या ठिकाणी बोलावं। अजून तुम्हाला कोण ओळखत नाही, त्याच्यामुळे चंद्रकांत दादांवर बोलत असताना आपली समाजात प्रतिमा कुवत पहिली उभी करा, त्यासाठी कष्ट करा आणि मग मला वाटतं राणा भीमदेवी थाटात नेता म्हणून जर वक्तव्य केलीत तर त्याला कोण बघेल गांभीर्याने, नाहीतर तुमच्या वक्तव्यांना काडीची किंमत कोण देणार नाही, गांभीर्याने बघणार नाही। संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा चंद्रकांत दादांना टोले लगावले। चंद्रकांत पाटलांची शिफारस नोबेल पुरस्कारासाठी करण्यात यावी अशी खोचक मागणी संजय राऊतांनी केली। चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेलं आहे की हाताचे दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल, ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा। चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजेत। सत्य काय ते आयला तिथे ठुसे मारलेत आणि ठसे घेताय, लाज वाटत मला त्या तरुणांना ज्या पद्धतीनं तुम्ही बदलला आणि गुंड घातलेत। चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नका। काही गाड्यांवर हातांचे ठसे आहेत, त्याच्या मार्फत गुन्हेगारांचा तपास पोलीस अधिकारी करतात, त्या संदर्भानं चंद्रकांत दादांचं ते वक्तव्य